श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थे येते हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पूर्ण अंती दाविती सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणते त्यांचे शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती सदा अरण्यात बसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपे येती जैसे ज्यांचे वाटेचे ते करीतात स्वामी भक्त जन हसती तयाते त्यावेळी मंगळवेळ्यात बसपातेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबरी ती राजा कंटक शय्या करून ती एवरी केले शयन ऐसे नेवर देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरद हस्त ठेवीती तात्काळ मस्तकी तयांचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसप्पाचे कांता ऐकून या ऐशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता ग्रहासी दुष्टतरे बोले त्यासी मने सोडिले संसाराची वेळ काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी असत जना अपवादा न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समते केले नवल प्रगट केल्या संकव्याल भूभाग व्यापल्या सकळ ते जे अग्नी समान 5 वर्ष सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखील सर्प समूह सोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून ह्या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांचे मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितुके घेही न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडणी त्वरित जरी घेऊन अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडळून सर्पात त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाला गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वरगामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखी करावा संसार दारापुत्र पोषीजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप्या त्या धरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नानाकृत कथा संमत सदा भाविक परिशोत पंचदशोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पण मस्तु श्री रस्तु शुभम भवतु.